ओके चला, बाकीचं काम पण कंप्लीट होईल थोड्या वेळात. सर कॉफी. थँक्यू सो मच. मला खूप गरज होती याची. तुला कसं कळलं? मधुरा मॅमने सांगितलं. बरं येतो. या सगळ्या फाईल्स आहेत, कंप्लीट आहेत, एकदा बघून घे. आणि रिक्वायरमेंटची लिस्ट ही रेडी आहे. ज्यांची अपॉइंटमेंट घ्यायची होती ती घेतली आहे आणि ज्या लोकांना साईटवर पाठवायचं होतं त्यांची व्यवस्था झाली आहे. प्रोजेक्टसाठी सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहेत आणि प्रेझेंटेशन या पेनड्राईव्हमध्ये. काम व्यवस्थित झालं. प्रेझेंटेशन मी नंतर बघतो. वा, म्हणजे आपण ठरवलं तर सगळं काम वेळेच्या आधी पूर्ण करू शकतो. आणि कॉफी छान आहे. मला माहित होतं तुला आवडेल कॉफी. आणि मला हेही माहित होतं की तुला कोणत्या वेळेला हवी असते कॉफी. मी तुझी इतकी काळजी घेते पण तू साधा भावही देत नाहीस मला. मधुरा, नाही प्लीज, काही बोलू नकोस. माहितीये मला सगळं. आदित्य, पण आज मी तू सांगितलेलं सगळं काम पूर्ण केलंय. मला माहितीये रे, खूप प्रेशर आहे तुझ्यावर कामाचं. तुला वाटत नसलं तरी आहे मी समजूतदार. पण आज जसं काम केलंयस तसंच काम रोज होईल याची काय खात्री आहे? बघ, तुझा अजूनही विश्वास नाहीये माझ्यावर. आदित्य, मी करतेय ना प्रयत्न. तू सांगितलेलं काम पूर्ण करण्याचा, तुला खुश ठेवण्याचा. हे बघ, किती छान तयार होऊन येते मी तुझ्यासाठी. तुझ्या सतत मागे मागे करते रे. तुला काय हवं नको याची सतत काळजी घेते. घेतेस ना, काळजी घेतेस. पण जी गोष्ट मिळवण्यासाठी तुझे हे सगळे प्रयत्न चालू आहेत ना, ती गोष्ट जर तुला मिळणारच नसेल तर काय उपयोग? म्हणजे मधुरा, तुला सगळं कसं समजावं ना तेच मला कळत नाहीये. मी या सगळ्यातून काय काय आहे सगळ्यातून? काय चाललंय तुझं? ऑफिस आहे. आदित्य, हे बघ मी सगळं करेन रे तुझ्यासाठी. तुला हवं तसं वागेन. तुझी प्रत्येक गोष्ट मधुरा, काय 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 करतेस यार तू? हे बघ, हे ऑफिस आहे आणि प्लीज ऑफिसमध्ये असल्या गोष्टी करू नकोस माझ्यासोबत. ओके. भेटू लवकरच. अजून एकच तास राहिलाय. चला निघूया. ए मीरा, आज आपण भेळ खाऊया. आता? अगं नाही, नको नको. ए चल ना मीरा, एवढं काय? आता खरंच नको, घरी जायचंय. आता नवीन लग्न झालंय म्हणजे घरची ओढ लागणारच. शाखा, काम आहेत घरी बरीच. काम, पार्ट्या. आता आमच्या सोबत कोण येतंय भेळ खायला? अगं विशाखा, असं का बोलतेस? आपण जाऊ ना नंतर. खरंच मला आता. ग मीरा, अशी काय? मस्ती करते मी तुझ्या बरोबर. टेन्शन कशाला घेतेयस? आणि काय ग, काल पार्टीत गेली होतीस ना? काय झालं, काही सांगितलंच नाही. सांग ना, मजा आली असेल ना खूप.
मीरा आदित्य तू 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 जा इथून. तू जा. खर तर तू खुश असायला हवं, चेहऱ्यावर एक असा ग्लो यायला हवा. तुझा आशिक दिसला ना तुला. या कोण वाईफ का? ही मीरा म्हणजे माझी मैत्रीण. काही नाही ग, ती नवीन मेड आणलीये दादाने. अति हुशार आहे, एक धडाचं काम करत नाहीत. मीरा 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 काय अजून पार्टीमध्येच आहेस? नाही अगं, छान झाली पार्टी, ठीक होती म्हणजे. मीरा काय झालंय सांगणार आहेस? नाही काहीच नाही खरंच. मीरा तुला एक विचारू का? काल फोनवरती तू आदित्यशी बोलावंसं वाटतंय असं म्हणालीस. हो, आठवण तर येणारच ना विशाखा. अगं, इतकं सगळं होऊन सुद्धा किती शांत आहे तो. मला एकदाही त्याने खडसावून विचारलं नाही की मीरा तू असं हे अचानक का केलंस, का लग्न केलंस तू. इतका समजूतदारपणा. तो आहेच समजूतदार. तुला कधी बोलावंसं वाटलं तर करत जा ना त्याला कॉल. कधी वाटलं तर करेनच. मीरा आदित्य अचानक तुझ्या समोर आला तर काय करशील ग तू? अगं मीरा तू तू अस्वस्थ का होतीयस? टेन्शन का घेतलंयस तू? हे बघ आदित्य समोर उभा आहे, असं काय एक्सप्रेस होतीयस? विशाखा एक मिनिट प्लीज. नको नाही सगळे विषय कशाला उगाच. अगं सॉरी, खरंच आय एम रिअली सॉरी. मी परत नाही काढणार हा विषय. चल आपण निघूया. खरंच सॉरी. चल. मित्रा ऐक ना, शाळा सुटली ना? हो. बाकीचे सगळे टीचर्स गेले का? ती नाही गेले असेल. ओके, थँक्यू. मीरा आदित्य, अरे देवा, हा इथे का आलाय? त्याने बघितलं तर नसेल ना? मी स्वतःहून बोलू का त्याच्याशी? हिने असं का केलं? मंगळसूत्र का काढलं? मलाही शोधलंच पाहिजे. आदित्य, कसा आहेस? घरी सगळे कसे आहेत? मामा बरा आहे ना?
सगळे चांगले. तू कशी आहेस? मामाला खूप आठवण येत असेल ना माझी. त्याला सांग हा, मलाही खूप आठवण येते त्याची. फोनवर बोलणं होतं तसं वरचेवर, पण सगळंच बोलता येत नाही ना फोनवर. चल येते मी. पण मीरा, हा, मला तुला काहीतरी विचारायचं. आदित्य, मलाही तुला काहीतरी सांगायचं. प्लीज इथे येत जाऊ नकोस, प्लीज. आदित्य, एखाद्या गोष्टीने जर आपल्याला त्रास होणार असेल तर आपण नाही करत ना ती गोष्ट. का करतोस तू? प्लीज, मी येते. मीरा, मंगळसूत्र. अरे ते काही नाही, सहजच. तू उगाच काही गैरसमज करून घेऊ नकोस आता. मला निघायला हवं. स्टायलिश. आदित्य, सॉरी सॉरी सॉरी. काय चाललंय तुझं? आपण ऑफिस मध्ये आहोत याचं जरा भान ठेव ना. अरे आदित्य, तुझं लक्ष नव्हतं म्हणून म्हटलं जरा गंमत करूया. तू एवढा कसला विचार करतोयस? तुझ्याशी बोलतेय मी. तुला सांगितलं ना एकदा, काही झालं नाही. बाजूला. हे बघ आदित्य, मला तुझी काळजी आहे म्हणून विचारतेय मी. आणि काय झालंय तुला? तुला बरं वाटत नाहीये का? म्हणजे ताप वगैरे आलाय का? थांब मी बघते. मधु, हे बघ, मला काहीही झालेलं नाही. बाजूला. मग तुझा चेहरा का पडलाय? सांग ना मला. बघ, तू कुठे गेला होतास? तुला कोणी काही बोललंय का? नाही म्हणजे कुठली डील वगैरे कॅन्सल झाली? मधुरा, असं काहीही झालेलं नाहीये. बाजूला हो, मला आज जाऊ दे. ओके ओके ओके, ठीक आहे. पण ऍटलीस्ट मला एवढं तरी सांग की तू कुठे गेला होतास? आदित्य, हा असं काय? आता शांतपणे विचारते तरी नखरे. काय ग, काय झालं? असा का गेला एकदम? माहित नाही, पण याचा मूड बदलावा लागेल. घरी पण त्या दिवसापासून असंच वागतोय का हा? मीराताईमुळेच. माझी पाठ का सोडत नाहीये? हिच्यामुळेच, बाकी दुसरं काही कारण नसणार. मधुरा, असं गप्प बसून चालणार नाही. आता काहीतरी केलंच पाहिजे.
भूत आलं भूत. मीरा इतकी घाबरलीस कशाला? मी काय तुला चेटकीण वगैरे वाटते की काय? हा अहो नाही, मी असं कुठे काय म्हणाले. मग घाबरलीस कशाला? कर नाही त्याला डर कशाला? म्हणजे म्हणजे काय आहे ना मीरा, ज्या लोकांच्या मनात पाप असतं ना ते लोक असं कशालाही घाबरतात. त्यांना आपली चोरी, आपलं पाप कधीही लोकांसमोर येईल अशी सतत भीती वाटत असते. हे हे असं का बोलताय तुम्ही? म्हणजे तू पापी आहेस, कारण तू घाबरलीस. कोण तो तुझा यार, काय त्याचं नाव? हा, त्याला भेटत असशीलच ना तू. तुझी ती चोरी कधीही लोकांसमोर येईल अशी सतत भीती वाटते तुला. आम्ही नाही भेटत. हे बघा, लग्न झालंय माझं. मी विसरले ते सगळं. आमच्यात तसं काहीही नाहीये. तुम्ही प्लीज प्लीज पुन्हा पुन्हा तो विषय काढू नका प्लीज. हो, पुराने आशिक ने अपनी प्रेमिका के साथ मिलकर किया पति का खेल खत्म. देखिए देखिए, इस हंसी चेहरे के पीछे छिपा हुआ एक शैतान. आशिक का पता लगते ही पति ने किया नई नवेली दुल्हन को घर से बाहर. मी आलेच. काय काय मीरा, दादाने तुला रेड हँड पकडलं तर? तुझंही असंच होईल ना? नई नवेली दुल्हन. बघ कसा चेहरा पडला लगेच. किती घाम येतोय बघ. जाणार तू लवकरच जाणार या घरातून. हे थांब, मला भूक लागलीये. तुम्ही सांगा ना काय हवंय तुम्हाला, मी करून देते लगेच. काय येतं काय तुला? काय तुम्हाला काय आवडेल? पोहे, उपमा किंवा छान भेळ करून देऊ? हे असलेच पदार्थ येतात काय तुला? मला यातलं काही नकोय. नूडल्स बनव. करते. हो, ते तर करावंच लागणार आहे तुला. आणि ऐक, तुला या घरातून लवकरात लवकर निघायचंय, तेव्हा त्याचीही तयारी ठेव. काय आता का विचार? का? कारण मला ना तू अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाहीस ग.